ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्यांची ॲडमिशन प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे। त्याबद्दल ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांना डॉक्युमेंट जे आहे रेडी करून ठेवायचे आहे। डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे, तरी या व्हिडिओमध्ये दाखवलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट असणार आहे। तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा जर करायचा असेल तर डॉक्युमेंट रेडी करा। ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि यामध्ये दाखवलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे ॲडमिशन प्रोसेससाठी लागणार आहे। तर सर्वप्रथम लागणार आहे तुमची 10वीची मार्कशीट, म्हणजे जेही विद्यार्थी 10वी पास आहे, 12वी पास आहे आणि ITI केलेला असेल तर या संदर्भात तुम्हाला संपूर्ण ज्या मार्कशीट आहे ह्या लागणार आहे। आणि ज्यांनी ITI केलेला आहे 12वी केली नसेल तर त्यांना 12वीची मार्कशीट लागणार नाही आहे। आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी जर ITI केलेलं नसेल आणि फक्त 12वी आणि 10वी केली असेल तर त्यांना फक्त 10वी आणि 12वीची मार्कशीट लागणार आहे, ITIची मार्कशीट लागणार नाही। आणि जर तुम्ही तिन्ही कोर्स कंप्लीट केलेले असेल 10वी 12वी आणि ITI तर तुम्हाला तिन्ही कोर्सच्या मार्कशीटा लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचे नॉन क्रिमी लेअर डोमेसाईल सर्टिफिकेट आणि त्यानंतर TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट। तर तुम्ही ITI पास आउट असाल तर तुम्हाला ITI कॉलेजमधून मार्कशीट आणि TC मिळाली असेल ते लागणार आहे। आणि नॉन क्रिमी लेअर तर विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमी लेअर काढले नसेल तर अजूनसुद्धा काढू शकता, तुमच्याकडे वेळ आहे। ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे ओरिजिनल ऑनलाईन अपलोड करावे लागतात। त्यासाठी संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे। त्यामुळे डॉक्युमेंट जर तुम्ही काढले नसेल तर आतासुद्धा तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवू शकता। तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर, डोमेसाईल हे डॉक्युमेंट तुम्ही सेतूकडून काढू शकता। त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याचं जर रिझर्वेशन असेल, जसं की कोणी हँडिकॅप असतात, त्यानंतर कोणी स्पोर्टमध्ये असतात, त्याबद्दलचे जर तुम्ही रिझर्वेशन घेत असाल तर तुम्हाला ते रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण जर तुम्ही काढून ठेवलं तर हेच इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी सुद्धा कामी पडू शकते। आणि ॲडमिशनसाठी जर कामी पडत असलं तर तुम्हाला वेळेवर तुमची धावपळ होणार नाही, त्यामुळे तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवू शकता। तर यामध्ये दिलेले संपूर्ण 10 डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट असणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल इंजिनिअरिंगकरिता तर डॉक्युमेंट रेडी करा। आणि ॲडमिशन प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे। सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि डॉक्युमेंट रेडी करा। आणि कोणत्याही विद्यार्थ्याला जर अडचण असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। आणि तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता, त्यावरती पण ज्या डॉक्युमेंटरी अपडेट असतात त्या सगळ्या अपडेट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर आपण देत असतो। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।